पावसाआधी मुंबई महानगरपालिकाने सज्ज झालेली आहे। जे धोकादायक इमारती आहेत त्यांना तोडण्याचे काम किंवा त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता की हे गिरगाव चौपाटीमध्ये धोकादायक इमारत आहे, अति धोकादायक आणि संवेदनशील इमारत आहे, म्हणून जे तोडण्याचे काम त्याला पाळण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे। आणि इथे बोर्ड लावण्यात आलेला आहे, डेंजरस बिल्डिंग म्हणून ते बोर्ड लावण्यात आहे। मुंबईमध्ये सध्या जर बघितलं तर 20 बिल्डिंग जे आहेत ते अति धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेतर्फे। आणि तुम्ही बघू शकता की हे गिरगावची जी बिल्डिंग आहे त्याला पाळण्याचे काम सध्या सुरू करण्यात आलेले आहे। पावसाच्या आधी कुठलाही अनुचित घटना घडू नये म्हणून महानगरपालिका एकदा सज्ज झालेली आहे आणि त्यांनी ठिकठिकाणी जे जर्जर इमारत आहे, धोकादायक इमारत आहे त्यांना नोटीस देत आहे आणि त्यांना पाळण्याचे काम सध्या जे सुरू करण्यात आलेले आहे। आणि तुम्ही बघू शकता की इथे जे आहेत हे गिरगाव चौपाटीच्या परिसर आहे, त्या परिसरामध्ये हे धोकादायक इमारत आहे आणि त्याच्यामध्ये काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। आणि खाली जे आहेत इथे काही लोक राहतात आणि हॉटेल पण आहे खाली, आतापर्यंत लोक खाली आहेत। हे अगर जर बिल्डिंग पडली तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते आणि एकंदरीत जर बघितला तर हा बिल्डिंग पाळण्याचे काम सुरू करण्यात आहे। मुंबईमध्ये 20 बिल्डिंग जे आहेत ते अति धोकादायक आहे म्हणून त्यांना महानगरपालिकेतर्फे नोटीस देण्यात आलेली आहे। त्यामुळे अजय मोहिते, आनंद पांडे, TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।